नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये. मुंबई उच्च न्यायालय भरतीचा 10 ऑगस्ट 2025 मध्ये झालेला पेपर या ठिकाणी आपण बघणार आहोत. त्यामधले प्रश्न कसे आले होते त्याची माहिती इथे घेतोय. म्हणजे जर आता जी भरती आलेली आहे त्याचा फॉर्म तुम्ही भरत असाल तर तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल की नेमका पेपर हा कसा येत असतो. त्यामधील प्रश्न या ठिकाणी आपण बघणार आहोत, कसे पर्याय आहेत, कसा प्रश्न आहे, त्यावरून थोडाफार अंदाज आपल्याला आगामी काळातील परीक्षेचा येऊ शकतो. तुम्ही जर न्यायालय भरतीचा फॉर्म भरत असाल तर तुमच्यासाठी हा अत्यंत उपयोगाचा व्हिडिओ ठरू शकतो. आणि जर तुम्हाला ही पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर ऑलरेडी त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणाहून तुम्ही हा पेपर सुद्धा डाउनलोड करू शकता. आता जाऊया आपण आपल्या आजच्या व्हिडिओकडे. त्यापूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला मुंबई उच्च न्यायालय 70 प्रश्नपत्रिका संच ह्या हव्या असतील तर त्यासाठी अत्यंत उपयुक्त असं पुस्तक मार्केटमध्ये सध्या उपलब्ध झालेलं आहे. स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं विठ्ठल राऊतवार सरांचं हे बुक आहे. यामध्ये लिपिकच्या 4 प्रश्नपत्रिका, शिपाईच्या 4 प्रश्नपत्रिका ज्या की 2024 आणि 25च्या आहे, तसेच लिपिक सराव संभाव्य प्रश्नसंच सुद्धा यामध्ये समाविष्ट आहेत. आणि जे काही जिल्हा न्यायालयाचे पेपर झाले होते त्यांच्या सुद्धा प्रश्नपत्रिका या बुकमध्ये अवेलेबल झालेल्या आहेत. तुम्हाला जर हे पुस्तक घ्यायचं असेल तर जवळच्या बुक स्टॉलवर जाऊन तुम्ही हे खरेदी करू शकता किंवा जे काही नंबर स्क्रीनवर दिलेला आहे त्यावर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता. स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं विठ्ठल राऊतवार सरांचं मुंबई उच्च न्यायालय 70 प्रश्नपत्रिका संच असं या पुस्तकाचं नाव आहे. आता जाऊया आपण आपल्या व्हिडिओकडे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हायकोर्ट ऑफ ज्युडिशरी ॲट बॉम्बे क्वेश्चन पेपर फॉर स्क्रीनिंग किंवा रायटिंग टेस्ट. म्हणजे जी काही आपली लेखी परीक्षा असते त्या लेखी परीक्षेचा हा पेपर आहे. आणि क्लर्क पदासाठीचा हा पेपर झालेला होता. यामध्ये तुम्ही तारीख पाहू शकता 10 ऑगस्ट 2025 हा पेपर आहे. 1 ते 2 म्हणजे 1 तासाचा कालावधी या पेपरमध्ये होता आणि 90 मार्कांचा हा पेपर घेण्यात आलेला होता. सेट पाहू शकता तुम्ही, डी सेट आहे. आणि हा पेपर जो आहे तो एम स्टेनोग्राफर यांनी पब्लिश केलेला आहे. म्हणजे पेपर जो आहे तो न्यायालयाचाच आहे, पण ही जी पीडीएफ आपल्याला अवेलेबल झाली ती एम स्टेनोग्राफर यांच्याकडून अवेलेबल झालेली आहे. म्हणून त्यांचे खूप खूप आभार या ठिकाणी आपण देतो. यामध्ये पहा, सुरुवातीला मराठी आहे. मराठीमध्ये जर आपण पाहिलं तर खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा असा प्रश्न यामध्ये विचारण्यात आलेला होता. आता जे काही न्यायालयाने दिलेले फायनल आन्सर आहेत त्याची आन्सर की सुद्धा आपण आपल्या ग्रुपला टाकलेली आहे. तुम्ही यामधले प्रश्न एकदा पहा, ऑप्शन पहा, तुम्हाला कोणतं योग्य उत्तर वाटते ते तुम्ही टिक करा आणि त्यानंतर आन्सर कीवर जाऊन तुम्ही तुमचे मार्क चेक करा. कारण की कसं आहे, नेमके सध्या तुमची स्थिती काय, सध्या तुमचा अभ्यास कोणता आहे, मराठी व्याकरणामध्ये तुम्ही कसे आहात, इंग्रजीमध्ये कसे आहात, म्हणजे न्यायालयाच्या दृष्टिकोनातून तुम्हाला सध्या किती मार्क्स पडतात ते या पेपरमधून कळून जाईल. आणि त्याच दृष्टिकोनातून जो सब्जेक्ट तुमचा वीक असेल त्यावर तुम्हाला फोकस करायचा आहे. इथे जर आपण प्रश्न पाहिला तर शुद्ध अशुद्ध शब्द ओळखा या संदर्भात प्रश्न होता. आपल्या सिलेबसमध्ये डिटेलमध्ये जी जाहिरात आलेली आहे त्यामध्ये सिलेबस संदर्भात त्यांनी सांगितलेलं आहे. त्यावर आपण एक व्हिडिओ सुद्धा बनवला. सिलेबसमध्ये जे काही छोटे मोठे पॉईंट्स आहेत आणि डिटेलमध्ये पॉईंट दिलेले आहेत त्यावर तुम्हाला फोकस करायचा आहे. त्यामध्ये त्यांनी ग्रामर सांगितलेलं आहे, शब्द सांगितलेले आहेत, तर ते आपल्याला आवर्जून करायचे आहेत. जो अगोदर आपल्या सिलेबसमध्ये दिलेला पार्ट आहे तो तुम्ही कव्हर करा आणि त्यानंतर इतर गोष्टी करू शकता. कारण की ज्या गोष्टी सिलेबसमध्ये मेन्शन आहेत त्यावर 100% प्रश्न येणारच आहे. त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा प्रश्न येऊ शकतात. पण सिलेबस आपल्याला सुरुवातीला कव्हर करायचा आहे. सिलेबस अधिकृत जाहिरातीमध्ये आहे. त्याचा तुम्ही व्हिडिओ पाहिला नाही पाहिला तरी चालेल. अधिकृत जाहिरात जरी तुम्ही डाउनलोड केली तरी त्यामध्ये सिलेबसमधले डिटेलमध्ये पॉईंट त्यांनी दिलेले आहेत. ते तुम्ही एकदा वाचून घ्या आणि त्या दृष्टिकोनातून तुमचा अभ्यास ठेवा. इथे जर आपण पहिला प्रश्न पाहिला तर तो आहे मराठी व्याकरणाचा. त्यानंतर दुसरा प्रश्न जर पाहिला आपण, खालील शब्दातील अचूक शब्द ओळखा. म्हणजे अगोदर आला शुद्ध शब्द, त्यानंतर अचूक शब्द, नंतर पहा तुम्ही खालीलपैकी कवी सौमित्र म्हणून कोणास ओळखले जाते. म्हणजे टोपण नावं सुद्धा या ठिकाणी विचारले जातात. त्यानंतर पहा, गड आला पण सिंह गेला या वाक्याचा प्रकार ओळखा. नंतर सोहळे या शब्दाच्या जोडीने येणारा शब्द ओळखा. हात टेकणे म्हणजे काय? सज्जन या शब्दातील आपल्याला संधी प्रकार ओळखायचा आहे. म्हणजे संधीवर सुद्धा प्रश्न आहे. आतापर्यंत शब्दावर प्रश्न झाले, टोपण नावावर प्रश्न झाले 6व्या क्रमांकापर्यंत, आणि आता संधीवर सुद्धा प्रश्न आलेला आहे. नंतर जर पाहिलं आपण, मुक्ताफळे उधळणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा असा देखील प्रश्न आहे. त्यानंतर तो मोठ्याने गातो या वाक्यातील क्रिया विशेषण ओळखा. म्हणजे ग्रामरवर सुद्धा प्रश्न आहे शब्दांच्या जातीवर. नंतर खालीलपैकी हे विशेष नाम नाही. म्हणजे एक विचारलेला आहे क्रिया विशेषण, दुसरा प्रश्न आहे विशेष नामावर. त्यानंतर आता चालू झालेला आहे इंग्रजी. एकूण मराठीचे आपण जर प्रश्न पाहिले तर ते होते 10. 10 प्रश्न मराठीचे होते. आता इंग्लिश हा सेक्शन सुरू झालेला आहे. इंग्लिशमध्ये सुरुवातीलाच त्यांनी पॅसेज दिलेला दिसतो. यामध्ये 11 ते 15 म्हणजे 11 पासून ते 15 पर्यंतचे प्रश्न या ठिकाणी आपल्याला या पॅसेजवर विचारले जातील. यामध्ये त्यांनी रिकाम्या जागा दिलेल्या आहेत ए, बी, सी आणि डी असे तुम्ही पद्धतीने पाहू शकता. खाली ई सुद्धा आहे. तर यापैकी सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन, फिल इन द ब्लँक्स. म्हणजे रिकाम्या जागा दिल्या त्या ठिकाणी योग्य बसणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे. एकदा तुम्ही फास्टमध्ये हा पॅसेज वाचून घेऊ शकता. त्यानंतर त्याची कल्पना आपल्याला थोडीफार जास्त येऊ शकते. नंतर त्यांनी विचारलेलं आहे की एच्या जागी काय येणार आहे, बीच्या जागी काय, सीच्या जागी काय, डीच्या जागी काय. म्हणजे ह्या ज्या रिकाम्या जागा आहेत या ठिकाणी कोणता शब्द खालीलपैकी येऊ शकतो असा प्रश्न आपल्याला इंग्रजीमध्ये विचारला. म्हणजे एकच पॅसेज आला. एकाच पॅसेजवर इंग्रजीमध्ये 5 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. 16 पासून जर आपण पाहिलं तर 16 पासून त्यांनी विचारलेलं आहे सिनोनिम्स म्हणजे समानार्थी शब्द. त्यानंतर इथे सुद्धा पुन्हा तुम्हाला सिनोनिम्स विचारलेला आहे.
अगोदर जर आपण पाहिलं तर नोव्हिसचा आहे, नंतर क्रिस्टाईनचा आहे. नंतर पुढचा जो प्रश्न आहे तो 18 ते 19 म्हणजे 2 प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत आणि तिथे त्यांनी सांगितलेलं आहे की फिल इन द ब्लँक्स भरा. म्हणजे सुरुवातीला पॅसेजमध्ये सुद्धा आपल्याला फिल इन द ब्लँक्स होत्या, रिकाम्या जागा. त्यानंतर पुन्हा त्यांनी रिकाम्या जागा विचारलेल्या आहे 18 आणि 19व्या प्रश्नामध्ये. इथे जर आपण पाहिलं तर आपलं जे काही टेन्सेस असतात, टेन्सवर तुमचा फोकस करा. म्हणजे आपले काळ, प्रेझेंट असो, फ्युचर असो किंवा पास्ट टेन्स असो, त्यामधले वाक्य बऱ्याचदा तुम्हाला विचारल्या जातात. इथे त्यांनी सांगितलेलं आहे हेल्थ इज टू इम्पॉर्टंट टू बी टू बी टू बी फॉर्ममध्ये या ठिकाणी वाक्यरचना किंवा सेंटेन्स स्ट्रक्चर विचारण्यात आलेलं आहे. नंतर पहा द टीम वर्क म्हणजे जो काही वर्कचा पास्ट फॉर्म आहे तो या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे आणि नंतर येणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे. नंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, 20 ते 21 दरम्यान खालील काय सांगितलेलं आहे, खालचा प्रश्न आहे विथ बेस्ट एक्सप्रेशन द मिनिंग ऑफ दी आयडम अँड फ्रेजेस. म्हणजे आयडम अँड फ्रेजेस झालं, सिनोनिम झालं. त्यानंतर इथे पहा तुम्ही रिकाम्या जागा भरा. म्हणजे टेन्सवर सुद्धा प्रश्न आहे, सेंटेन्स स्ट्रक्चरवर सुद्धा प्रश्न आहे, जे की त्यांनी सिलेबसमध्ये ऑलरेडी मेन्शन केलेलं आहे. सुरुवातीला पॅसेज सुद्धा आला. इथे जर आपण पाहिलं तर 20 ते 21 प्रश्न, 20 आणि 21 प्रश्न त्यावर आहे. नंतर 22 ते 24 प्रश्न जर आपण पाहिलं तर इथे आपल्याला फाइंड आउट विच पार्ट ऑफ सेंटेन्स हॅज इरोर म्हणजे इरोरवर सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. कोणता पार्ट इरोर आहे तो आपल्याला ओळखायचा आहे आणि जर इरोर नसेल तर नो इरोर सुद्धा आपण सिलेक्ट करू शकतो. कधी-कधी ते सुद्धा प्रश्नामध्ये येत असतं. 22-23 प्रश्न या ठिकाणी झालेले आहेत. नंतर पुढे जर आपण पाहिलं तर तो सुद्धा आहे इरोर संदर्भातच. या ठिकाणी 24 पर्यंतचे प्रश्न आपल्याला इरोरवर दिसतात. 25 ते 26 जर आपण पाहिलं तर करेक्टली स्पेल्ड वर्ड म्हणजे स्पेलिंग सुद्धा शब्दाचं या ठिकाणी विचारलेलं आहे. सिलेबसमध्ये सुद्धा मेन्शन आहे स्पेलिंग शब्दाचं विचारलं जाणार आहे. म्हणून 1 ते 2 प्रश्न तुम्हाला हे स्पेलिंग करेक्शनवर येऊ शकतात, की खालीलपैकी चुकीचं कोणतं आहे किंवा खालीलपैकी स्पेलिंग बरोबर असणारा शब्द कोणता. इथे पहा आपण 25 ते 26 प्रश्न हे स्पेलिंग बरोबर आपल्याला विचारलेलं आहे. नंतर जर आपण पाहिलं तर अपोजिट वर्ड सुद्धा या ठिकाणी विचारलेला आहे. प्रोफेशनलचं अपोजिट त्यांनी विचारलं 27व्या प्रश्नामध्ये. 28 ते 29 जर आपण पाहिलं तर या ठिकाणी अल्टरनेटिव्ह दिलेले आहे. चूज द वन विच कॅन बी सबस्टिट्यूट फॉर द गिवन वर्ड किंवा सेंटेन्स. सेंटेन्ससाठी सबस्टिट्यूट असणारा शब्द किंवा वाक्य या ठिकाणी विचारलेला आहे 28 आणि 29 या प्रश्नामध्ये. 30वा प्रश्न जर आपण पाहिला तर या ठिकाणी शब्द भरायचा आहे आपल्याला रिकाम्या जागेत आणि इथे जर आपण पाहिलं तर ह्या प्रिपोजिशन आपल्याला दिसतात. प्रिपोजिशनवर सुद्धा एक प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. म्हणजे सरळ-सरळ ग्रामरवर काही प्रश्न आहे. त्यानंतर व्होकॅबवर त्यांचा भर आहे. समानार्थी असो, विरुद्धार्थी असो हे प्रश्न येत आहेत. इरोर येत आहे. त्यानंतर स्पेल द करेक्ट विचारलेला आहे. म्हणजे स्पेलिंग तुम्हाला विचारल्या जाऊ शकते. तर अशा पद्धतीने इंग्रजी ग्रामर आहे. मराठीमध्ये जर आपण पाहिलं तर मराठीमध्ये सुद्धा शब्दार्थ आहेत, वाक्याची रचना आहे. त्यानंतर विशेष नामावर एक प्रश्न आलेला आहे, संधीवर एक प्रश्न आहे. अशा पद्धतीने मराठी व्याकरणावर सुद्धा तुम्हाला प्रश्न आलेले आहेत. नंतर जर आता खाली आपण आलो तर आपल्याला जनरल नॉलेजचा सेक्शन दिसतो. जनरल नॉलेजमध्ये व्हॉट इज द नंबर राज्यसभा सीट्स फ्रॉम महाराष्ट्र. पॉलिटी हा असा विषय आहे की प्रत्येक परीक्षेमध्ये पॉलिटीवर प्रश्न येत असतो. कधी संसदवर विचारला जातो, त्यानंतर कधी विधान भवनावर विचारला जातो, कधी-कधी जे काही आपले मूलभूत हक्क असतात त्यावर सुद्धा विचारला जातो आणि घटनेच्या ज्या काही बेसिक कलमा आहेत, ज्या इम्पोर्टंट आहेत त्यावर सुद्धा येतो. एखादा प्रश्न घटना दुरुस्तीवर सुद्धा तुम्हाला विचारला जाऊ शकतो. आता यावेळी जे आहे ते महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत किंवा सुरू आहेत. काही ठिकाणी आता नगर परिषदच्या निवडणुका पार पडल्या. आणखी जे आहेत जिल्हा परिषद असो किंवा महानगरपालिका आहे त्यांच्या निवडणुका भविष्यात होणार आहे. म्हणून तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्था सुद्धा एकदा वाचून जायचं आहे. 243 कलम जे आहेत ABCDE त्या तुम्हाला वाचून जायच्या आहेत. त्यावर प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. आता पहा इथे 31 जर आपण पाहिलं तर 31 मध्ये त्यांनी राज्यसभेचा नंबर विचारलेला आहे फ्रॉम महाराष्ट्र. तर तो 19 आहे. हे तर जवळपास सर्वांना माहितीच असेल. नंतर पहा महाराष्ट्रातील राज्यसभेच्या जागांची संख्या किती आहे? म्हणजे तोच प्रश्न आपल्याला रिपीट मराठीमध्ये त्यांनी दिलाय. पेपर जो आहे तो दोन्ही लँग्वेजमध्ये होता. ज्यांना इंग्रजीमध्ये इझी जाईल त्यांनी इंग्रजीमध्ये आणि नंतर प्रश्न जे आहेत ते मराठीमध्ये सुद्धा दिलेले होते. पुढे पहा, पुढे आहे शिवसागर धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? तात्याच्या ठोकळ्यामध्ये तुम्हाला हा प्रश्न मिळून जाईल. बेसिक जर तुम्हाला करायचा असेल तर तात्याचा ठोकळा तुम्ही त्यामधला महाराष्ट्राचा भूगोल करून जाऊ शकता आणि भारताचा भूगोल जरी केला तरी तुम्हाला मॅक्झिममचे काही मार्क्स आहेत. बेसिक जर प्रश्न आले तर ते तुम्ही सोडवू शकता. नंतर पहा पुढचा प्रश्न आहे कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणून ओळखले जाते? पुढे जर आपण पाहिलं तर चेर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या देशात आहे? पुढचा प्रश्न 35व्या क्रमांकाचा भूभागाच्या बाबतीत महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा जिल्हा कोणता? आता काही जण असं म्हणतील की याचं उत्तर तुम्ही का सांगत नाही? तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आन्सर की ऑलरेडी आपल्याकडे आहे. तुम्हाला प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करून पाहायची आहे. तुम्हाला किती मार्क्स येतात ते पाहायचं आहे आणि कोणता प्रश्न आपल्याला येत नाही आणि तो का येत नाही, तो आपला पोर्शन कमजोर आहे का ते तुम्हाला कळेल. सध्या जर आपण याची उत्तरं पाहिले तर त्यामध्ये आपला वेळही जाऊ शकतो आणि एक्सप्लेनेशन याचे उत्तराचे घेऊन त्याचा उपयोग जास्त होणार नाही. कारण की हाच प्रश्न रिपीट होईल का? तर नाही. याच्यासारखा दुसरा प्रश्न येण्याची शक्यता आहे. हाच प्रश्न रिपीट होईल असं नाही. महाराष्ट्रातील कोणते शहर टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते? नंतर जर पुढे पाहिलं आपण तर 2024 मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? नंतर खालीलपैकी कोणता किल्ल्यास युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिलेली आहे? आणखी यावर्षीही बऱ्याच किल्ल्यांना मान्यता देण्यात आली 2025 मध्ये. तेही तुम्ही एकदा रिवाइज करून जाऊ शकता. नंतर पहा
एलिफंटा लेण्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांचा दर्जा कोणत्या वर्षी देण्यात आला? कोणत्या देशात सर्वाधिक आयुर्मान आहे? ते सुद्धा प्रश्न या ठिकाणी विचारलेले आपल्याला दिसतात. आता पहा, नंतरचा जो सेक्शन आहे तो आहे जनरल इंटेलिजन्सचा. यामध्ये तुम्ही पाहू शकता की खालीलपैकी क्रमात असे 8 आहेत ज्यांच्या आधी लगेच 6 पण नंतर लगेच 5 नाही. म्हणजे खालील क्रमात असे 8 आहेत, किती 8 आहेत, की ज्यांच्या आधी 6 पण नंतर लगेच 5 नाही. अशा पद्धतीच्या ज्या काही जोड्या आहेत त्या आपल्याला ओळखायच्या आहेत 3च्या. नंतर पहा, पुढे जर आपण पाहिलं तर जर कॅट आणि बोट हे कोड भाषेत म्हणजे कोडिंग डिकोडिंगवर सुद्धा प्रश्न आलेला आहे. नंतर जर पुढे पाहिलं आपण 44वा प्रश्न, तर नगीना पुष्पापेक्षा उंच आहे पण मनीष इतकी उंच नाही. म्हणजे उंच जे आहे सेक्शन वाईज सीरीज वाईज आपल्याला या ठिकाणी लावायचं आहे. नंतर पहा, गटात न बसणाऱ्या संख्यांची जोडी ओळखा. ते बी ऑड मॅन आउटचा प्रश्न आहे. नंतर जर आपण पाहिलं, जर एक्सला या ठिकाणी बेरीज म्हटले आणि चिन्ह दिलेले आहे, चिन्हाची अदलाबदल या ठिकाणी करायची आहे आणि आपल्याला जो काही प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करायचा आहे. नंतर पहा पुढे, श्याम पूर्वेकडे तोंड करून वळला म्हणजे दिशा ज्ञानवर सुद्धा या ठिकाणी प्रश्न आलेला होता 47व्या क्रमांकाचा. नंतर 48 जर आपण पाहिलं तर 7व्या आणि जया उजवीकडून 5व्या म्हणजे जी काही ओळ असते ओळीमध्ये बसलेले असतात, पूर्वेकडे तोंड करून बसलेले असतात, कधी एका सरळ ओळीत बसलेले असतात, सरळ रेषेत बसलेले असतात, त्यावर सुद्धा प्रश्न या ठिकाणी आपल्याला दिसतो. नंतर जर पाहिलं तर चित्रातील महिलेकडे बोट दाखवत म्हणजे नातेसंबंधावर सुद्धा प्रश्न आलेला आहे. नंतर हा ब पेक्षा दुप्पट वयाचा आहे, वयवारीवर सुद्धा प्रश्न आहे. नंतर 51 जर पाहिलं तर जर पाण्याला काळे, काळ्याला झाड, झाडाला निळे असे म्हटलं म्हणजे हे जे प्रश्न आहेत ते पूर्वी यायचे, आताही येत आहेत आणि न्यायालय हे प्रश्न आपल्याला विचारतात. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न आपण बघितला. त्यानंतर 52 प्रश्न आहे मुलांच्या रांगेत. श्रीनाथ डावीकडून 11वा म्हणजे डावीकडून उजवीकडून जे बसलेले आहेत त्यावर सध्या आता 3 प्रश्न झालेले आहेत. हा टॉपिक तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. जर तुम्ही हा केलेला नसेल तर करू शकता. इझी टॉपिक आहे. 1-2 एक्झाम्पल जरी तुम्ही यावरती सोडवले तरी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येऊ शकतं. नंतर पहा, गटात न बसणारा वेगळा शब्द ओळखायचा आहे आपल्याला. नंतर सिलेक्ट द रिलेटेड नंबर फ्रॉम मराठीमध्ये सुद्धा दिलेला आहे. दिलेल्या पर्यायांमधून संबंधित संख्या निवडा. जी काही संबंधित संख्या आहे, सहसंबंध त्यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारलेला दिसतो. नंतर जर पाहिलं आपण रक्तदाब मोजण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणाचे नाव काय? म्हणजे इथे आता सब्जेक्ट 54 झाला. 55 रक्तदाब मोजण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणाचे नाव आपल्याला या ठिकाणी विचारलेले आहे. नंतर एक माणूस पूर्वेकडून 1 किलोमीटर चालतो. दिशा ज्ञान पुन्हा. नंतर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश, कनिष्ठ स्तर न्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, वरिष्ठ स्तर न्यायाधीश या ठिकाणी आपल्याला क्रम लावायचा आहे. क्रम लावायचा त्यांनी सांगितलेलं आहे. नंतर पहा, जिल्हा, गाव, राज्य, तालुका या ठिकाणी सुद्धा आपल्याला क्रम लावायचा आहे. नंतर डॉग, रॅबिज, रॅट काय म्हणजे सहसंबंध ओळखायचा आहे. कुत्रा, रेबीजचं जो आहे इंजेक्शन आपल्याला दिला जातो. नंतर उंदीरासाठी काय दिला जातो किंवा कोणता आजार त्यापासून आपल्याला होतो. नंतर पहा, मोहिनी 10 दिवसांपासून चित्रपटांना गेली होती. ती फक्त सोमवारी चित्रपटांना जाते. आज आठवड्याचा कोणता दिवस आहे? म्हणजे या ठिकाणी दिनावर सुद्धा, कॅलेंडरवर सुद्धा प्रश्न आपल्याला विचारलेले दिसतात. आता चालू झालेला आहे अर्थमॅटिक, जे फुल मॅथेमॅटिक्स आहे. अर्थमॅटिकवर सुद्धा आपल्याला प्रश्न आलेले आहेत. इथे तुमचा कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे पूर्ण. ते तुम्ही एकदा पाहून घेऊ शकता किंवा याचा स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकता. ही जी पीडीएफ आहे ती ऑलरेडी आपण टेलिग्रामला टाकलेली आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. त्या ठिकाणाहून ही पीडीएफ डाउनलोड करा. हा पेपर सोडवून पहा. जे टॉपिक आपले कमजोर असतील ते त्याच्यावर तुम्ही रिवाईज करा. नक्कीच तुम्हाला पेपरमध्ये त्याचा उपयोग होऊ शकतो. आणि जर तुम्हाला आणखी प्रश्नपत्रिका हवी असतील तर त्यासाठी तुम्ही एखादं बुक सुद्धा परचेस करू शकता. त्या बुकमध्ये जवळपास सर्व प्रश्नपत्रिका आहेत. म्हणजे पूर्वीच्या प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवून पहा. त्यावरून तुम्हाला अंदाज कळेल की नेमका आता अभ्यास कोणत्या दृष्टिकोनातून करायचा आहे. पण लेटेस्ट जो काही अभ्यासक्रम त्यांनी जाहिरातीमध्ये दिलेला आहे तो तुम्हाला अवश्य डोळ्यासमोर ठेवायचा आहे. अभ्यासक्रम हा डोळ्यासमोर ठेवूनच अभ्यास करा. ते टॉपिक जर तुमचे कव्हर झाले अभ्यासक्रमामधले तर मग तुम्ही इतर टॉपिककडे वळू शकता. जेवढा जास्त अभ्यास तुमचा राहील तेवढे चांगले मार्क्स तुम्हाला यामध्ये पडू शकतात. पेपर झाल्याच्या नंतर आपल्याला स्किल टेस्ट वगैरे सुद्धा असते, तर त्याला सुद्धा तुम्हाला सामोरे जायचं आहे. म्हणून ज्या ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला असेल त्यांनी तयारीला लागा. ज्यांनी अजूनपर्यंत फॉर्म भरलेला नाही त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या, कारण की वेबसाईटवर लोड वाढण्याची शक्यता जास्त असते. शेवटच्या तारखेची वाट न पाहता लवकरात लवकर तुम्ही फॉर्म भरू शकता. आता इथे पहा, पूर्ण हे अर्थमॅटिक आहे. अर्थमॅटिकमध्ये तुम्ही टॉपिक जर आपण पाहिले तर कामकाळ वेग आहे. नंतर 20 सेंटीमीटर गुणोत्तर दिलेला आहे, गुणोत्तर प्रमाण. नंतर दररोज 160 रुपये कमावतो. त्यानंतर पहा, ऋतू पाण्याच्या प्रवाहाने म्हणजे पुन्हा आपल्याला रेशो प्रपोर्शनवर प्रश्न आहे, टाकी न टाकीवर. नंतर एका धातूमध्ये 26% तांबे आहे म्हणजे टक्केवारीवर सुद्धा प्रश्न, शेकडेवारीवर सुद्धा प्रश्न यामध्ये आलेला आहे. वस्तू विकल्यानंतर एका माणसाला नफा तोटा हा सुद्धा टॉपिक आहे. नंतर 5च्या पहिल्या 5 पटीची सरासरी, सरासरीवर प्रश्न आहे. नंतर पुन्हा सरासरीवर एक प्रश्न आलेला आहे. पुढे जर आपण पाहिलं 74, तर पुढील क्रमांकाच्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल तो सुद्धा प्रश्न इथे त्यांनी दिलेला आहे. नंतर पुढे जर आपण पाहिलं तर 76 आहे की पुढील एक त्यांनी वर डायरेक्शन दिलेलं आहे. पुढील क्रमांकाच्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येणार आहे? तर 74 ते 77 हे प्रश्न या प्रश्नचिन्हावरच आहेत. नंतर पहा, 77 संपल्याच्या नंतर 78 वर पुन्हा त्यांनी उत्पन्नावर प्रश्न आहे. नंतर भाड्यावर खर्च करतो, उरलेल्या पैशांची 70% जो किराणा मालावर खर्च करतो, उर्वरित रक्कम वाचवतो, तर त्याची मासिक बचत किती? पुढे जर आपण पाहिलं, हवेत एक फासा फेकला तर विषम संख्या मिळण्याची शक्यता किती आहे? म्हणजे प्रोबॅबिलिटीवर प्रश्न आहे. नंतर दोन संख्याची बेरीज 31 आहे आणि गुणाकाराची 84 आहे, तर त्या संख्या किती?
नंतर जर तुम्ही पाहिलं तर कॉम्प्युटर महत्त्वाचा पार्ट आहे. कॉम्प्युटर परीक्षेमध्ये आपल्याला येत आहे आणि कॉम्प्युटरवर येणारे प्रश्न तुम्ही पाहू शकता, की कशा टाईपचे प्रश्न या ठिकाणी त्यांनी विचारलेले आहे. महत्त्वाचं म्हणजे काय अजून कॉम्प्युटरमध्ये सुरुवातीला जे काही प्रश्न होते अर्थमॅटिकचे असो, रिझनिंगचे असो किंवा जी-केचे असो, त्यामध्ये मराठी प्लस इंग्रजी दोन्हीही लँग्वेज होत्या. मात्र कॉम्प्युटरमध्ये जर आपण पाहिलं तर फक्त इंग्रजी लँग्वेजमध्ये प्रश्न या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला दिसत आहे. इथे पहा त्यांनी विचारलेले आहे 82, 83, 84 म्हणजे टोटल जर आपण पाहिलं तर कॉम्प्युटरवर आपल्याला 10 प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत. 90 81 पासून सुरू झालेले आहेत आपले कॉम्प्युटरचे प्रश्न. तर 90 म्हणजे 10 प्रश्नांचं वेटेज या ठिकाणी कॉम्प्युटरला देण्यात आलेलं आहे. म्हणून कॉम्प्युटरचा तुम्ही बेसिक जी काही माहिती आहे ती मिळवू शकता. जसे की अ हायब्रिड कॉम्प्युटर इज द वन हॅव्हिंग कॉम्बिनेशन प्रॉपर्टीज ऑफ. नंतर पहा फादर ऑफ मॉडर्न कॉम्प्युटर. त्यानंतर द फर्स्ट कॉम्प्युटर लँग्वेज डेव्हलप वॉज. नंतर पाहू शकता तुम्ही व्ही स्टँड्स फॉर विच ऑफ द फॉलोइंग कीबोर्ड शॉर्टकट इज यूज कट टू सिलेक्ट. म्हणजे जर तुमचं MSCIT झालेलं असेल किंवा टायपिंग झालेलं असेल त्या ठिकाणी तुम्हाला जे ऑब्जेक्टिव्ह होते आणि त्या ऑब्जेक्टिव्हचं बुक जर तुमच्याकडे असेल तरी देखील तुम्ही हे प्रश्न सॉल्व्ह करू शकता किंवा याच्या संदर्भात 1-2 व्हिडिओ जरी तुम्ही यूट्यूबला पाहिले तरी तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. बेसिक बेसिक प्रश्न आहेत यामध्ये. फक्त जे काही लॉंग फॉर्म वगैरे आहेत ते आपल्या एवढ्या ध्यानात नसतात. जे कॉम्प्युटर बॅकग्राऊंडचे नाही आहेत त्यांना थोडंसं कठीण जाऊ शकतं. तर त्यांनी एकदा ऑब्जेक्टिव्ह करून जा. MSCITचं टायपिंगचं जे काही बुक आपल्याला भेटलेलं होतं ते तुम्ही एकदा उघडा, त्याला रिवाईज करा. त्याचे जे ऑब्जेक्टिव्ह होते ते सोडून पहा किंवा ते वाचून घ्या. नक्कीच तुम्हाला याच्यामध्ये सुद्धा बेनिफिट मिळू शकतो. कारण की 10 प्रश्नाचं वेटेज कॉम्प्युटरला आहे. म्हणजे एक सब्जेक्ट करून तुम्हाला 10 प्रश्न या ठिकाणी तुम्ही सोडू शकता. साधारणतः 5 पेक्षा जास्त प्रश्नांची उत्तरे जर तुम्हाला आली तर चांगला स्कोर हा परीक्षेमध्ये केला जाऊ शकतो. तर पहा विद्यार्थी मित्रांनो इथे आपण जवळपास जो काही पेपर होता त्या पेपरमधले प्रश्न पाहिलेले आहेत. उत्तरं नाही. उत्तरं तुम्हाला एन मध्ये मिळून जातील. एन्सर की आपण ऑलरेडी टेलिग्रामला टाकलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. यानंतर आपण इतर जे काही पेपर झालेले आहेत त्यावर सुद्धा व्हिडिओ बनवणार आहोत. तुम्हाला याच्याबद्दल आणखी काय माहिती हवी ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता. पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की तुम्ही एक लाईक करू शकता.